नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? आज आपण अंकगणिताचा 26वा व्हिडिओ पाहणार आहोत. ज्या व्हिडिओमध्ये धड्याचं नाव आहे, आपल्या प्रकरणाचं नाव आहे अपूर्णांक, समोच्छेद अपूर्णांकाची बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार. त्यामधला आज आपण स्वाध्याय 8.1 पाहणार आहोत. त्यामधलं पहिलं गणित तुम्हाला बोर्डवर दिसते, पहा. 3/11 अधिक 4/11 वजा 5/11 कंस बंद गुणिले 7/11 वजा 6/11 कंस बंद. काळजीपूर्वक या दोन कंसाकडे पाहायचे तुम्ही, आणि हे पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की इथं सुद्धा आपल्याला पदावलीचे नियम वापरावे लागणार आहेत. अगोदर पदावलीच्या नियमाप्रमाणे आपण कंस सोडून घेऊ. बघा, हे कंस सोडत असताना इथं तुमच्या लक्षात येईल 11, 11 आणि 11 तिन्ही ठिकाणी छेद काय आहे? सारखा आहे. म्हणजेच वरच्यांची आपल्याला इथं बेरीज आणि इथं वजाबाकीचं चिन्ह असल्यामुळे वजाबाकी करता येईल. म्हणजे काय येईल बघा बरं, 3 अधिक 4 वजा 5 छेद 11 एकदाच घ्यायचं काम आहे. 3 अधिक 4 7, 7 वजा 5 छेद 11, म्हणजे याचं उत्तर आलं 7 मधून 5 गेले 2/11. याच्यात काही अडचण असण्याचं कारण नाही. बघा, 3 अधिक 4 वजा 5 छेद सगळ्यांच्या सारखं आहे. मग अंशाची जी क्रिया आहे ती आपण करू शकतो. 3 आणि 4 5, 3 आणि 4 7, 7 वजा 5 बरोबर 2, 2/11 आलं. म्हणजे या संपूर्ण कंसाचं उत्तर किती आलंय? 2/11 आलंय या संपूर्ण कंसाचं. आता याच्यानंतर याच्यामध्ये क्रिया आहे गुणाकाराची, ही क्रिया कंटिन्यू करायची आपल्याला. याचे करून घेऊ. इथं सुद्धा काय आहे? छेद सारखा आहे. म्हणजेच क्रिया कोणती आहे? वजाबाकीची. 7/11 वजा 6/11 छेद सारखे असल्यामुळे एकदाच घ्यायचा आहे, आणि 7 मधून 6 गेले 1, म्हणजे याचं उत्तर काय आलंय? 1/11 या कंसाचं. आता बघा, आता गुणाकार आहे याच्यामध्ये. कंस लिहिला काय न लिहिला काय काही अडचण नाही. आता बघा, तर इथं 2/11 गुणिले 1/11 सरळ सरळ गुणाकार करून घ्या. बे एक बे, आणि गुणाकारात आपण काय करत असतो? बेरजेसारखा एकदाच छेद नाही, याचा पण गुणाकार करत असतो. 11 गुणिले 11 121, 2/121 हे आपल्या प्रश्नाचं, या पदावलीचं अपूर्णांकाचं उत्तर 2/121, म्हणजे पर्याय सी हे उत्तर असणार आहे. अतिशय सोपा प्रश्न. त्यानंतरचा प्रश्न पाहूयात आपण. स्वाध्याय 8.1 म्हणजे 8.1 मधलं दुसरं गणित तुमच्या समोर आहे. बघा, 1.1/24 वजा 1 अधिक 7/24. या अपूर्णांकाकडे किंवा पदावलीकडे पाहिल्यानंतर तुमच्या एक लक्षात येईल की इथं 1 आलेला आहे, आणि इथं काही नसते, म्हणजे खाली छेदामध्ये 1 असतो. मग आपल्याला काय करायचं आता? छेद समान व्हायलेत का? इथं 24 व्हायला, इथं 24 व्हायला, पण इथं होत नाही. ते करून घेऊया आपण. इथं काय करावं लागेल? इथं 24 येण्यासाठी इथं 24 न गुणावं लागेल. इथं पण मग जेव्हा आपण छेदाला ज्या संख्येनं गुणतो त्याच संख्येनं अंशाला पण गुणायचं. बघा, आता बघा, 1/24 वजा 24/1 छेद 24 अधिक 7/24. आता बघा, याच्यामध्ये हे पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे. काय आहे? पूर्णांकयुक्त अपूर्णांक. त्याला काय करू? व्यवहारी अपूर्णांकात करून घेऊ. 24 इथं काय करत असतो आपण? यांचा गुणाकार. 24/1 अधिक हे 24/1 24, 24 आणि 1 25 छेद 24 वजा 24/24 अधिक 7/24. आता बघा, सर्वांचा छेद कसा आहे? समान झालेला आहे, म्हणजे सारखं झालेलं आहे 24. आता आपल्याला काय करायचं? वरची क्रिया जी आहे ती आपण करून घेऊ. 25 वजा 24 किती येईल? 1/24 अधिक हे 7/24. याचा पण छेद समान आहे. आपल्या धड्याचंच नाव आहे समछेद. आता मग छेद समान असल्यामुळे ही बेरीज करता येईल आपल्याला. 7 आणि 1 8 छेद
24. आता याला संक्षिप्त रूप आणखी 8/24 तर पर्यायामध्ये कुठं दिसत नाही आपल्याला. 8 8 8 त्रिक 24. म्हणजे असं केल्यानंतर राहते काय 1/3. आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. उत्तर काय येईल? पर्याय ए. हा पर्याय मुलांना काय करायचा परीक्षेमध्ये? गोल करायचा आहे. उत्तर मिळालं 1/3. त्यानंतरचं गणित त्यानंतर स्वाध्याय 8.1 मधलं तिसरं गणित आपण पाहतो. बघा या अपूर्णांकाकडे पाहिल्यानंतर या दोन अपूर्णांकामध्ये इकडे गुणाकाराची क्रिया इकडे गुणाकाराची आणि इथं काय आहे वजाबाकीची आहे. तर आपण हा अपूर्णांक अगोदर हा भाग सोडून घेऊ. बघा इथं काय करत असतो आपण 12 1 12 12 आणि 11 12 गुणिले 1 12 1 12 12 आणि 11 23 23/12 गुणिले 7/12 दशांश. हे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात होतं. आपण काय केलं त्याला 1.11/12 होतं. आपण त्याला काय केलं व्यवहारी अपूर्णांकात केलं, कारण बाकीचे व्यवहारी अपूर्णांकात असल्यामुळे किंवा करणं आवश्यकच आहे आपल्याला. त्यानंतर बघा 12 येतं पण तेच 12 1 12 अधिक हे 7 12 आणि 7 19/12 गुणिले 5/12. आता कुठेही पूर्णांकयुक्त अपूर्णांक राहिलेला आपल्याला दिसत नाही. आता काय करता येईल? आता बघा छेद सारखा आहे. गुणाकारामध्ये छेदाचा पण गुणाकार करायचा असतो, अंशाचा पण गुणाकार करायचा असतो. 23/7 किती होतील? 161. पाढे पाठ असणं महत्वाचं आहे फास्ट करण्यासाठी. 23/7 बघा 7 त्रिक 21 4 2 7 2 14 15 16 161. 23चा पाढा पाठ असणं महत्वाचं. नवोदयच्या विद्यार्थ्यांना 30 10 300 पर्यंत पाढे अगदी सहज असले पाहिजे. त्यानंतर 12 गुणिले 12 144 किंवा 12चा वर्ग 144 वजा 19 5 95. इथं पण तसं 12 गुणिले 12 144. बेरीज आणि वजाबाकीमध्ये आपण काय करत असतो एकदाच घेत असतो, पण इथं तसं नाही. गुणाकार मध्ये आपण काय करायचंय गुणाकारच करायचा यांचा, एकदा छेद घ्यायचा नाही. आता बघा याच्या पुढची काय प्रोसेस असेल? दोघांचा छेद कसा आहे? सारखा आहे. आता काय करा याची वजाबाकी करा. 161 वजा 95 आपण करूया. 11 मधून 5 गेले 6 राहिले, इथं राहिले 5 म्हणजे झाले 15. 15 मधून 9 गेले 6 म्हणजे 66 येईल. 66/144 66/144. असं कुठं पर्याय आहे का? नाही. आता याच्यामध्ये काय करता येईल पर्यायामध्ये? बघा असं करूया आपण. याला या 66ला आपल्याला 11 गुणिले 6 11 सक 66 लिहिता येईल. आणि 144ला आपल्याला असं लिहिता येईल का? काय लिहिता येईल 144ला? 12 गुणिले 12. आता याची काही संक्षिप्त रूप आणखी देता येईल. 6 1 6 6 दोन्ही 12. वरी काय देतं? 11 गुणिले 1 11 1 11 12 दोन्ही 24 11/24. काय उत्तर आलेलं आहे? 11/24. थोडंसं पर्यायाकडे पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की पर्याय सी उत्तर येऊ शकत होतं, पण इथं थोडीशी नवोदयच्या प्रकाशनाच्या पुस्तकात काय झालेलं आहे प्रिंट मिस्टेक झालेली आहे. आपण ती समजून घ्यायची. ते काय आहे 11/2 नाही तर 11/24 आहे. याच्या पलीकडे या गणिताचं दुसरं काही उत्तर येणार नाही. तर ही तर समजून घ्यायचं 11/2च्या नंतर 4 लिहायचे राहिले. ही प्रिंट मिस्टेक आहे. उत्तर आपलं हेच येणार आहे. परीक्षेत आल्यावर असंच आपल्याला करावं लागणार आहे 11/24. बघा अतिशय सोपं समजून घ्या. व्हिडिओ परत पाहायचा आणि वही पेन नवनीत प्रकाशनाचं पुस्तक समोर ठेवून काळजीपूर्वक करायचं. उत्तर सी. त्यानंतरचा प्रश्न पाहूयात. त्यानंतरचा चौथा प्रश्न बघा. एक सामना अर्धा तास चालतो. किती चालतो? अर्धा तास. या वेळेचा 1/10 वेळ कोणत्या वेळेचा? या अर्धा तासाचा. 1/10 वेळ टाइम आउट घेतला जातो. तर टाइम आउट किती मिनिटाचा असेल? अतिशय सोपा प्रश्न पहा. एक सामना किती? अर्धा तास. अर्धा तास चालतो. अर्धा तास म्हणजे किती मिनिटं चालतो? 30 मिनिटं. हे लक्षात यायला पाहिजे. अर्धा तास म्हणजे 30 मिनिटं. आणि त्यापैकी 1/10 टाइम काय होतो? टाइम आउट असतो. मग टाइम आउट किती वेळेचा असतो? 10 1 10 10 3 30. 3 गुणिले 1
म्हणजे 3 मिनिट, 3 मिनिटाचा काय असतो, टाइम आउट असतो. पर्याय नंबर डी. अतिशय सोपं गणित होतं. पर्याय नंबर डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न बालमित्रांनो 5वा पाहूया. बघा 5वा प्रश्न, पुढीलपैकी कोणती लहानात लहान संख्या 12/5 या अपूर्णांकाच्या छेदात मिळवावी म्हणजे मिळणारा अपूर्णांक हा छेदाधिक असेल. बघा छेदाधिक अपूर्णांक आपल्याला काय तयार करायचे, छेदाधिक अपूर्णांक. छेदाधिक अपूर्णांक म्हणजे काय, तर अंशापेक्षा छेद मोठा असणे. आता इथे छेद काय आहे, अंशापेक्षा. आता हे कोणता अपूर्णांक आहे, हे अंशाधिक आहे, कारण 12 मोठे आहेत 5 पेक्षा. कोणता अपूर्णांक आहे हा, अंशाधिक अपूर्णांक. आता आपल्याला काय बनवायचं आहे, छेदाधिक अपूर्णांक बनवायचा आहे. पण ते बनवत असताना या पर्यायापैकी कोणता अंक लहानात लहान अंक, ते मोठा नाही बरं. चला पहिला पर्याय घेऊया. 12, इथं 12/5 आहे, हा 8 घेऊया. मग काय झालं, 8 आणि 5 13 झाले. छेदात मिळवायचं आहे ना, 8 मिळवले. 12/8 आणि 5 13 झाला का छेदाधिक अपूर्णांक? हो. 12 पेक्षा 13 मोठे आहेत, हा झाला छेदाधिक अपूर्णांक. काय झाला, छेदाधिक अपूर्णांक. 8 मिळवले. बरं ठीक आहे, 7 मिळवले असते तर काय झालं असते, 5 आणि 6 12 बरोबर झालं असतं. त्याचं उत्तर 1 आलं असतं. ते अंशाधिक किंवा छेदाधिक झाला नसता. त्यानंतर 5 आणि 6 11, तरी तो छेदाधिक झाला नसता, तो अंशाधिकच राहिला असता. त्यानंतर 12 मिळवल्यावर 12 आणि 5 17 झाला असता छेदाधिक अपूर्णांक. पण आपल्याला प्रश्नामध्ये त्यांनी काय सांगितले, लहानात लहान संख्या. या पर्यायापैकी लहानात लहान संख्या मिळवल्यानंतर छेदाधिक अपूर्णांक तयार होईल. तर ती संख्या आहे 8 आणि 5 13. उत्तर आपल्याला मिळालेले 8. पर्याय ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न, बालमित्रांनो बघा 1.1/24 6वा प्रश्न, अधिक 1 वजा 7/24. आता इथं पाहिल्यानंतर तुमच्या एक लक्षात येईल की 1 आलेला आहे आणि आपल्याला छेद सगळ्यांचे सारखे करण्यासाठी काय करावं लागणार आहे, छेद समान असणं, समछेद अपूर्णांक असणं महत्वाचं आहे. तर बघा इथं अगोदरच आपण काय करूया, इथं 24 म्हणजे काही नाही, म्हणजे इथं 1 आहे, हिला 24 न गुणलं म्हणजे इथं 24 झाले. 24 1 24 म्हणजे कसा अपूर्णांक झाला, 1.1/24 अधिक 24 1 24. इथं पण 24 गुणिले 1 म्हणजे 24 वजा 7/24 झालं. त्या आता हा पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे, त्याला काय करतो आपण माहिती आहे, 24 गुणिले 1 24 अधिक 1 त्याच्यात मिळवायचा आहे म्हणजे 25/24. म्हणजे पूर्णांक युक्त अपूर्णांकाचं आपण कशात रूपांतर केलं, व्यवहारी अपूर्णांकात. अधिक 24/24 वजा 7/24. अपूर्णांकाच्या किंवा पदावलीच्या नियमाप्रमाणे आपल्या छेद सर्वांचे सारखे झालेले 24 24 24. छेद काय आहे, सारखे आहे. वरती कोणती क्रिया आहे ती करून घेऊ आपण. 25 आणि 24 यांची काय बेरीज आहे. छेद एकदा घेतला 24, 25 आणि 24 किती होतील, 49 होतील. वजा हे जशाला तसे 7/24. छेद परत सारखा आहे, 49 मधून 7 वजा करायची, वजाबाकीची क्रिया आहे. किती राहतील, 49 वजा 7 42/24. छेद एकदाच घ्यायचा, बेरीज आणि वजाबाकी मध्ये छेद एकदाच घेणार, गुणाकारामध्ये गुणाकार करणार. ओके. आता याचं उत्तर आलं 42/24. आता एकक स्थानी 2 4 दिसते तुम्हाला, याचं काय हात पर्यायामध्ये दिसत पण नाही. मग आपण याच्या अतिसंक्षिप्त रूप करू. कोणता पाडा आहे का, दोन्ही संख्या येतात. 6 चोक 24, 6 पंचेतीस 6 6 36 6 7 42. बघा 6 चोक 24, 6 7 42 म्हणजे वरी आले 7 आणि छेदात आले 4. 7/4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार
आहे. पर्याय काय येईल? बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा काय केलं आपण, समजून घ्या, परत व्हिडिओ पहा, आहे की नाही. अधिक सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पर्याय बी हे उत्तर असणार आहे. अशा पद्धतीनं आजच्या व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांक समच्छेद, अपूर्णांकाची बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार यामधला स्वाध्याय 8.1 संपूर्ण पाहिलेला आहे. 6 गणित होते म्हणजे आपण पूर्ण स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत. तुम्ही परत पहा, परत सोडून घ्या गणित. नवनीत प्रकाशनाचं पुस्तक उघडून बसायचे, परत आपण वही आणि पेन समोर ठेवायची आणि परत करून पाहिजे. गणितामध्ये सरावाला फार महत्त्वाचं असतं. न्यू नॉलेज हब या यूट्यूब चॅनलला विसरू नका. लाईक, शेअर, सबस्क्राईब करून टाका. धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.